शिवसेना आणि मनसे, माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यामध्ये जागा वाटपाचा प्रश्न नव्हताच ना, नाहीच आहे. आणि कालपासून बैठका मेळाव्यानं सुरुवात झाली. काल माननीय उद्धव साहेबांनी सेना भवनामध्ये शाखा प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. आज राज ठाकरे यांचा रंगशारदामध्ये मेळावा. आम्ही कामाला लागलेलो आहोत, कामाला लागलो आम्ही. कार्यकर्ते कामाला लागले, कार्यकर्ते एकत्र काम करत आहेत. त्यात काय, जेव्हा दोनपेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात आणि जागांची देवाणघेवाण होते, त्याच्यामध्ये ज्यांच्या जागा जातात अशा सगळ्यात पक्षांमधले त्या त्या प्रभागातले जे प्रमुख लोक असतात, जे इच्छुक असतात, ते अस्वस्थ होणारच. मग ते काँग्रेस पक्षात असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असतील, शिवसेनेमध्ये असतील, शिंदे गटामध्ये असतील, भाजपमध्ये असतील. अजित पवार स्वतंत्र का लढत आहेत? त्यासाठीच लढत आहेत. पण कार्यकर्त्यांना समजावून सांगून ही लढाई महाराष्ट्राची, मुंबईची आहे. आणि कार्यकर्ते 100% माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचं ऐकतील. तरीही कोणाला असं वाटतं की नाही, माझ्यावर अन्यायच झाला, थोडाफार तो राग व्यक्त करतो आणि त्याला राग व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण आतापर्यंत असं कुठे झालं आहे असं उघडपणे ते दिसत नाही मला. तुमची सूत्र सांगतायत, त्या सूत्रांशी आम्ही चर्चा करू की तुम्हाला हे कुठे दिसलं सगळं. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये या क्षणापर्यंत लोक काय रस्त्यावरती आलेले नाही आहेत ना. जसं शिंदे गटात चाललेलं आहे, ठाण्यात, मुंबईत राजीनामा सत्र सुरू आहे, तसं अजूनपर्यंत आमच्याकडे कुठे दिसत नाही. आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. हे काय 1857चं बंड आहे का? नाही, बंड कशाला म्हणतात? हे 1857चं बंड आहे का? देशासाठी, क्रांतीसाठी नाही ना. हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असतो. ज्या पक्षानं आपल्याला 40 वर्ष बरंच काही दिलं आहे, एखाद्या वेळेस तो पक्ष एखाद्या क्षणी नाही देऊ शकत. अशा वेळेला कुणाला मी बंड करतो असं वाटत असेल त्याला बंड म्हणत नाही. आता शिंदे गट पण म्हणतो ना, आम्ही बंड केलं. कसलं बंड केलं? घंटा कसलं बंड केलं? जाऊन बुटच चाटतायत ना भाजपवाल्यांचे. कसलं बंड कसं? बंडाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. वैचारिक बंड असते, देशासाठी बंड असतं, क्रांतीचं बंड असतं. तर एखाद कोणीतरी वेगळा निर्णय घेतो, त्याला बंड म्हणणं हे चुकीचं आहे. नाही, त्यात चुकीचं काही नाही. प्रभूंचा मुलगा अनेक वर्ष युवा सेनेचं काम करतो आहे. तरुणांना संधी द्यायची नाही का? ही घराणेशाही कुठे आहे? आमच्यासारखे लोक असं मानतात की ठीक आहे, कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे. पण अनेक आमदारांची जी मुलं आहेत ती अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून जर काम करत आहेत, पक्षात महाराष्ट्रात जाऊन काम करत आहेत, मुंबईत नाही, अशा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे जाणार कसा? ही तरुणांची संघटना जेव्हा मानतो, तेव्हा आता आमच्या पिढीनं मागे राहिलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे. पुण्यामध्ये 3 पक्ष 4 पक्ष एकत्र आहेत. थोडा वेळ लागला. आज दुपारी 1 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. आम्ही या युतीचं स्वागत केलेलं आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी, ठीक आहे, ते आमच्याबरोबर नसतील आले, किंबहुना लोकसभेला त्यांचा काँग्रेसशीच वाद होता. आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन जर भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही नतद्रष्ट नाही, अपशकुन करणार. तर या युतीचं आम्ही स्वागत करतो. घोषित कशा करायला पाहिजे? आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत. घोषित करण्याचा आग्रह का? हा प्रश्न तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांतराव शिंदे यांना विचारला पाहिजे. पण आमच्याकडून ज्या जागा त्यांना सुटायला हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे युती झालेली आहे. बरं, आणि त्यांना पाहिजे असलेल्या काही जागा मनसेच्या कोट्यात गेल्या. आम्ही त्यांना सांगितलं की त्यासाठी तुम्ही मनसे प्रमुख
राज ठाकरे यांच्याशी चर्चा करा. पण आमच्याकडनं हा विषय आम्ही संपवला. होईल ना. काल रात्री पहाटे 3 वाजेपर्यंत एबी फॉर्मचं वाटप सुरू होतं. एखाद्या पक्षाचे प्रमुख पहाटेपर्यंत कधी जागतात का? आमचे पक्षप्रमुख पहाटे 3-3:30 वाजेपर्यंत कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते त्या भागातल्या, आणि उरलेले आता दुपारी 12 वाजेपर्यंत पूर्ण होतील. आज द्यावेच लागतील. यात हा प्रश्न नवीन नव्याने विचारताय का आपण? उसमें नया क्या है? नया है वो, नया क्या है मुझे बोलिए ना. ज्यांनी शरद पवारांचं आत्मचरित्र वाचलंय, वाचून या. लोक माझे सांगाती, त्यात ब्लॅक अँड व्हाईट आहे त्याच्यामध्ये. पवारांनीच गौतम अडाणीला एक तरुण उद्योजक म्हणून घडवलं. आता असं आहे की त्या उद्योगपतीला किंवा ज्या तरुणाला एखाद्या नेत्यानं त्याची जडणघडण केली असेल तर त्याच्याशी त्या नेत्याशी त्याचे कौटुंबिक संबंध निर्माण होतातच. तसे ते असतील तर त्याच्यामध्ये आक्षेप घेण्याचं मला कारण वाटत नाही. गौतम अडाणी यांची आमची मुंबईच्या संदर्भात नैतिक लढाई सुरूच राहील. तो संघर्ष रस्त्यावरती सुद्धा येऊ शकतो आणि आम्ही आमची लढाई थांबवणार नाही. ज्या पद्धतीनं मुंबईचा घास गिळण्याचा प्रयत्न अडाणीच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करतोय, आम्ही त्याच्याविरुद्ध आमचा लढा कायम ठेवू. त्याच्यामध्ये कोणी येतील ते येतील, आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय. ज्यांना मुंबईविषयी प्रेम आहे, मराठी माणसाविषयी प्रेम आहे, ते गौतम अडाणीच्या या राक्षसी वृत्तीला विरोध करतात. बघा की माननीय बघा, राजकारण तुमच्यापेक्षा जास्त मला कळते मिस्टर. हा विषय अनेकदा झालेला आहे. आमच्या अनेक आंदोलनात ते सहभागी झालेत त्यांचे लोक. धारावीच्या आंदोलनात ते आलेले आहेत. आम्ही आमचं काम करत असतो. ज्यांना यायचं आहे ते येतील. आमची लढाई मुंबईची. ज्यांना मुंबई महाराष्ट्रात राहावी असं वाटत असेल ते सर्व घटक येतील. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर येतील, कम्युनिस्ट येतील, आलेलेच आहेत. शेतकरी कामगार पक्ष आलेला आहे, काँग्रेस पक्ष आलेला आहे. अजून कोण पाहिजे? भारतीय जनता पक्ष अडाणींचा आणि व्यापाऱ्यांचा मिंधा पक्ष आहे. ते येणार नाहीत. त्यांचं राजकारण थैलीचं राजकारण आहे. इथून थैल्या उचलायच्या आणि दिल्लीत नेऊन द्यायच्या, याच्या पलीकडे त्यांचं काम नाही. मग त्याचा आपल्याला आनंद पाहिजे की आपला एक मराठा स्ट्रॉंग मॅन गौतम अडाणीचा मेंटॉर आहे, याचा आनंद वाटला पाहिजे आपल्याला. हां, ते गौतम अडाणींना मोदींना मेंटॉर म्हणत नाहीत, पवार साहेबांना मानतायत. मतभेदा पलीकडे जाऊन याकडे तुम्ही पाहायला पाहिजे की पहा, मी 2:30 वाजेपर्यंत उद्धवजींच्या संपर्कात होतो. माझ्या कानावरती असं काही आलं? माझ्या कानावरती असं काही आलेलं नाही. तुमच्याकडे जर अंदर की बात असेल तर मला माहिती नाही. माझ्याकडे असं माहिती नाही. चला, धन्यवाद.